गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा आज सकाळपासून काय व्हिडिओ घेतला नाही, म्हणलं आता थोडासा घ्यावा. मी स्वयंपाक करायला लागले होते आणि म्हणलं आता स्वयंपाक जरा महाग ठेवा आणि काय भाजी करते ते पण दाखवा म्हणलं. कारण की तुम्हीच म्हणता बघा सगळेजण स्वयंपाक करताना व्हिडिओ घेत जा, स्वयंपाक घरातली कामे करताना आम्हाला व्हिडिओ आवडतात बघा. म्हणलं चला घ्यावं थोडंसं. आणि आज आहे शनिवार, तर राधू पण आली शाळेत ना. 8 ते 10 शाळा होती तिला आज. तर बराच वेळ झालं राधू आली, आता 11:30 वाजलं. तर आणि राधू काय खेळते ते पण दाखवा म्हणलं. ह्यांची पण आंघोळी झाली मगाशीच, चहा नाश्ता पाणी झाला, चहा चपाती खाल्ली ओमने दुर्गाने ह्यांनी. आणि आता मी लागली भाजी करायला आणि स्वयंपाक करायचा राहिला बघा. भाकरी काय केल्या नाहीत, सकाळी 4-5 चपात्या जास्त केल्या राधूच्या डब्याबरोबर. तेच ह्यांनी सगळ्यांनी चहा चपात्याचा नाश्ता केला. आणि कपडे तर मी धुवून टाकली बघा. मगाशी 10 वाजताच कपडे धुतले. आज मी काम सगळं लवकर उरकून घेतलंय आणि नाश्ताही केलेला. इकडं भांडी पडलं तर 4-5 भांडी घासायची स्वयंपाकाबरोबर. सारे स्वयंपाकाची भांडी त्याच्याबरोबर भांडे घासायचे सगळे संगट. म्हणलं पटकन काम उरकून घ्यावं. तर इथं बरं का मी आता शापूची भाजी करायला लागले. आणि मी लय दिवस झालं शापूची भाजीच केली नाही. मी आज खूप दिवसातनं भाजी करायला लागले बघा इथं. आणि सगळे नीट करून घेतली आणि त्याच्या काड्या होत्या, त्या काड्या टाकून दिल्या. मचक त्याच्या काड्या घेतल्या बघा. आता ह्याला चिरून धुवून घ्यायची. त्याच्यावर मी हात लावला नाही तर म्हणता केसाला हात लावला आणि तसंच भाजीला हात लावला, कारण धुवायचीच आहे. तुम्हाला दाखवता चुकून हात लागला. तर भाजी घेतली आणि मला एक आठवण आहे बघा. कारण की भाजीमध्ये मेथीची भाजी असते का नाही, आपण त्याच्यामध्ये डाळ टाकतो आणि ह्यात टाकतात का नाही माझ्या ध्यानात नाही. मला वाटतं मी ह्याच्या आधी कधी टाकली होती का तिचं आठवण आहे. म्हणून म्हणलं आधी व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला पण विचारा. तोपर्यंत भाजी मी काय करणार नाही. मला नक्कीच सांगा बरं का कमेंट करून, कारण माझ्या लक्षातच आहे नाही. मला तर वाटतं मी टाकली होती ह्याच्या आधी, पण तुम्ही टाकता का नाही ते सांगा मला. मी तर डाळ टाकली इथं मटकीची भिजायला. बघू तुम्ही हा म्हणला तर मी टाकेन, नाही तर नाही. बहुतेक टाकतच असते. मी ह्याच्या आधी टाकली होती एकदा, पण मला नीट आठवण नाही. तर चला आता राधू खेळते बाहेर, दाखवा म्हणलं तुम्हाला ती काय खेळते. म्हणलं तिचा पण थोडासा व्हिडिओ घ्यावा. तर मला दुर्गाला ओमला बघायला आवडतं. आणि दुर्गा इकडं खेळते ह्यांच्या जवळ बघा तिकडं. ह्यांनी पण तर फोनवर एकटंच खेळते वे. काय करते हिने भांडे आणले घरातली. मला म्हणली मम्मी मी काय लय लांब नेत नाही भांडी, मला दे 2-4 भांडी. तर इथं डबे पण आणले. भरणे म्हणणार होते. काय काय आणलंय ह्याच्यावर, काय पडलं टोपनं शेंगदाणे. ह्याच्यामध्ये भाज्या आणली राधून शापूची. आता काय करायचं. आणखी काय आणलंय. अयो गाजर, ती काय पेरू, ककडी. इथं ककडी आहे तर पेरू आहे, लिंबू, आणखीन शेवग्याची शेंग, सॉरी चवळीची शेंग. आणि इथं बघा भातवाडे आहे ती एक आणलंय. भाजीवर झाकायचं एक टोपण आणलंय, ग्लास, प्लेट. खरंचीच भांडी आणली तू तर राधो. हरवायचे नाही तर बाहेर रस्त्याला नेऊन भांडी गेली की जाते. गाजर पण आणलंय ह्यांनी परवा दिवशी आणलं होतं माळवा आणताना. आणि मी पण गेलते बघा, म्हणजे गुरुवारी पूजा ही मांडली आणि ह्यांच्यावर गेले. म्हणलं चला ना बाजारात थोडासा ब्लॉक पण होईल, बाजार घेऊ म्हणलं. तर लेकरं महाग लागायला लागली होती म्हणून ह्यांनी म्हणलं डायरेक्ट ह्याच्यावरच आणू, जिथनं घेतात तिथनंच बघा. त्यांच्या मित्रापासून काय म्हणतात त्याला, ध्यानात पण येणार ते शब्द माझे. तर तिथनंच आणलं, बाजारात गेलोच नाही. आणि तुम्ही सगळेजण मला काल कमेंट करून म्हणत होता बघा, म्हणजे मी ते रांगोळीचा छाप काढला होता ना, त्याची पावलं उलटी झालती. मग मी परत बघितलं, खरंच उलटी झालती. अहो मी आधी सुईचं ठेवलं, परत उलटं ठेवलं. दुर्गा माझ्या जवळ होती, किरकिर करत होती, रडत होती. त्या गडबडीत माझ्याकडून उलटं झालं. आणि परत मी थोडा ती रांगोळी पुसूनच टाकली, कारण की दुर्गाने सगळी रांगोळी विस्कटली होती. मग मी कहाणी वाचल्यानंतर ती रांगोळी सगळी गोळा केली आणि भरून टाकली बघा बाहेर. तुळशीत मध्ये टाकली ती रांगोळी. तर ती एक चुकून झालं माझ्याकडनं उलट. तर आता काय करायचं राधू, तुला मी गंध पावडर कर म्हणलं होतं. तू आंघोळ केली, नाश्ता केला आणि खेळायला गेला डायरेक्ट. मोबाईल पडला असता हातात. हे राधू चला, माझा स्वयंपाक कधी व्हायचा. 11 वाजून गेल्या. ह्यांनी खाल्लंय त्याच्यामुळं एवढं टेन्शन नाही. मी आपली कामं उरकत बसली होती, पण मलाच भूक लागली आणि मी चहा लय पिली सकाळी.
तरी मी चहाले कमी केलाय. कुणी आलं की कर चहा, कुणी आलं की कर चहा, त्यातला राहिला की पे. तरी मी बराच चहा कमी केला, पेत नाही, भूकमोड होती म्हणून. दुर्गा इकडे खेळते. दुर्गा इकडे या, इकडे चल इकडे. आणि चहा कशामुळे जास्त होतं तुम्हाला सांगते. कारण की बघा रोज कोणी ना कोणी येतं घरी. काल पण मी 4-5 वेळा चहा केला आणि सरबत पण केला. आणि आता पण मी बघा 2दा चहा केला. आपा पण आलते, आपण संग आपांचे मित्र आलते. त्याच्यामुळं तरी आता आपा म्हणलं नको करू. ह्याच्या आधी ह्यांना केला तर सकाळी पण एक जण आलतं, त्यांना केला होता चहा. मला दिवसाला 1 भरणे भरून साखर लागते. तुम्हाला तर माहितीच माझी कुठल्या भरणीत साखर असते. ती टाच भरणे मला साखर लागते. किती पण कमी टाका, कारण चहा आणि सरबत तेवढा होतोच. तेवढी साखर मला लागते दिवसाला. एखाद दिवशी कौचिकच बघा कोणीतरी येत नसतं घरी, त्या दिवशी मला चहाला सुट्टी असते. मला तर वैतागूनच गेले माझा जीव. तर मी वैतागली मी त्या चहाला. सारखं ते चहा काय ना काय करावं लागतं. सारखं ते गोड 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 पाणी, लिंबू, चहा पावडर आणि साखर एवढंच लागतंय. विलायची नाही तर अद्रक चहा करायचा असला तर असं होतंय बघा. तुमच्यात तरी होत असेल का एवढा चहा? सांगा बरं मला. काय करणार. ती चहाची भांडी घासायची लगेच थोडं आणि अर्धा 1 तासाने हायचं कर चहा, कर सरबत, अशी घेऊन ठेवायची की अशी परत खरकटी पाडायची. तर असा विषय होतोय. आणि आपणला मी म्हणलं होतं जेवण करा रात्री. आपण काय जेवले नाहीत घरी. आपण नेला डबाच. तर 2दा-3दा म्हणलं होतं, पण नको नको म्हणलं. मला म्हणलं मी तिकडं डबा मागवलाय. कुठं काय माहिती. म्हणलं कशाला कुठं जाता या. तर म्हणलं मी तिकडं माझ्या रूमवर जाणार. मग कुठं आहे कुठं नाही काय माहिती. येतात म्हणलं उगं इकडं तिकडं कशाला पळताय. म्हणलं तुम्हाला तिथं नाही राहायचं, राग आला तर इथं या ना. म्हणलं येतो म्हणलं, पण मी राहायला नाही येणार, म्हणजे झोपायला नाही येणार. असं दिवसभर येतात. दुर्गाला खेळवतात, ओमला खेळवतात, राधाला ही घेऊन जातात इकडं तिकडं आणि लगेच निघून जातात. आलेलं कळत नाहीत आणि गेलेलं पण कळत नाहीत बघा. असं आलं की असं निघून जातात. येताना मित्रांना घेऊन येतात बघा संग. तर असू द्या. आता मगाशी पण आलते, गेले माघारी बघा. लगेच म्हणलं या थोड्या वेळानं जेवण करायला या म्हणलं. येतो म्हणलं, काय माहिती येतात का नाहीत. आता नाही जेवण केलं तरी डबा नेतात, त्याच्यामुळे काय वाटत नाही. इथलं इथं आहेत म्हणून काय वाटत नाही. नाही तर लांब कुठं गेलं असतं तर टेन्शन आलं असतं. मी आत्याला पण फोन करून सांगितलं. ज्या दिवशी तिकडं भांडणं झाले आत्यांची आपांचे, त्या दिवशी पण लगेच गेलते. आलतं बघा, म्हणजे गुरुवार होता त्या दिवशी. मला काय एवढं माहिती नव्हतं. आल्या विचारलं तर मला म्हणलं असंच म्हणतात तसंच म्हणतात. म्हणजे आत्या म्हणलं कशाला एवढं मनावर घेताय. नाही मला तसंच म्हणल्या. म्हणलं जाऊ द्या म्हणलं, या इथं तुमचा राग जाऊस तर कशाला कुठं जाता या. मग येतात बघ, पण संध्याकाळनं नाही ते झोपायला. मग कुठं कामावर हे जातात काय काय माहिती. तर चला आता घेते भाजी करून आणि परत आपणला पण फोन करते. एवढी भाजी करायची, एकीकडे भाजी टाकते शिजायला आणि एकीकडे भाकरी. आज काय चपात्या नाही करत, सकाळीच केल्या. एक टाईम म्हणलं भाकर करा दुपारच्याला खायला. तिकडलं पण सगळं आवरून झाले. आणि आणखीन एक बघा मला ब्लॉग घ्यायचा. मी खरं तर तिथं जाणार होते आज, म्हणजे मी रात्रीच गेलते. म्हणलं तुम्हाला ती रूम दाखवा. म्हणलं कोणासाठी घेतली आणि कशी आहे, मोठी का छोटी. मी रात्रीच गेलते पण दुर्गा रडायला लागली, त्याच्यामुळे मला काय ते ब्लॉग घेता आलं नाही. आणि मी आत्ता ही टाकणार होते ना ब्लॉग, मी तिथलाच टाकणार होते. मला तिकडं जाणंच आहे ना. म्हणलं नवीन काहीतरी दाखवा तुम्हाला. बघू संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवून तुम्हाला मी गेले तर. आज काय एवढं काय काम नाही, जाईन संध्याकाळनं आणि तुम्हाला मी दाखवेन मग ती रूम कशी वाटते ते बघा. तुम्ही म्हणत होते त्या मुली कुठं राहतात काय. काय केलं आली वे तुमची आवडते दुर्गा मग आली बघा. आज बाबू माझा भांगच पाडून द्याय नाही. हे बाबा तू भांग का पाडून द्या ना ग पिल्ल्या. कादळाचा मोठा लटटिकला लावलाय. हे बाबूल्या बरं आहे. वहिनी कुठं आहे वहिनी, सुट्टी वहिनी. तर असं द्या चला, तुमचा तर स्वयंपाकी झाला असं, कोणाकोणाचं जेवण पण झालं असं. तर मी घेते आता स्वयंपाक करून भाजी करते आणि भाकरी. तर मला नक्की सांगा बरं का डाळ टाकतात का नाही. मला तर असं वाटतंय टाकतात, पण माझा का गैरसमज व्हायला लागला काय माहिती. टाकतात का नाही टाकतात का नाही शापूच्या भाजीमध्ये डाळ. मी टाकली होती पण नीट आठवण. तुम्ही नक्कीच सांगा मला कमेंट करा. तर चला व्हिडिओ लय मोठा होता हे तुझ्याने करते. बाय.